नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 29 मेचा भाग खूपच सुपरहिट झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मालक साहेबांनी विद्याधरचा चांगलाच माज मोडलेला आपण बघणार आहोत. तर आता मालक साहेबांनी आनंदीची जबाबदारी घेतलेली असते. आनंदीच्या रक्षणासाठी मालक साहेब स्वतः किचनच्या बाहेर कसे झोपले, काय काय झालं, हे सगळं काही आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर इथे आता सुरुवातीलाच आनंदी गाडीत बसलेली असते. आता ड्रायव्हरला धक्का बसतो, तेव्हा लगेच आता ड्रायव्हर म्हणू लागतात, आनंदीताई अहो तुम्ही गेला नाहीत, आता काय करायचं? आता ना मी पटकन मालक साहेबांना फोन करतो आणि त्यांना पाठीमागे बोलावून घेतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, ठीक आहे ड्रायव्हर दादा. त्याच वेळेस आता त्यांचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. तेव्हा ते आनंदीला म्हणू लागतात, आनंदीताई फोन बंद झालाय माझा, मी जवळच आसपास एक दुकान आहे, तिकडे जाऊन ना मालक साहेबांना फोन करतो आणि मग तुम्ही जा त्यांच्या गाडीत. पण तोपर्यंत तुम्ही एकट्यात थांबाल का? इकडे अंधार आहे, सुमसाम रस्ता आहे, तुम्हाला भीती वाटेल का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही ड्रायव्हर दादा, मला कसली आली भीती, जा तुम्ही, मी गाडीत बसून राहते. आता ड्रायव्हर दादा लगेच फोन करण्यासाठी तिकडनं निघालेले असतात. तर इकडे हा राक्षसी विद्याधर मात्र त्याच्या गुंडाळ मित्रांबरोबर दारू ढोसत आता त्याच सुमसाम रस्त्यावरती झाडांच्या आजूबाजूलाच तिथे बसलेले असतो. तेव्हा लगेच आता दारू पित असणारा विद्याधर सतत म्हणू लागतो, ए भावांनो, अरे तुम्हाला माहिती, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला तर जेलमध्ये टाकलंय, मग मी इकडे कसा आलो, मी इथे दारू कसा पितोय? पण भावांनो, तुम्हाला एक सांगू का, कसं असते माहिती आहे ना, एखादा तुकडा असा भाकरीचा कुत्र्यासमोर जर धरला तर ते कुत्रं असं व्हा व्हा करत त्या तुकड्यामागे कसं पळत असतं ना, तशीच गंमत आहे रे मार्केटमध्ये. असे पैसे फेकले की कुत्र्यासारखे लोक त्या पैशामागे पळतात आणि मग आपल्याकडे भरपूर पैसा आहे, आपण मग आपल्याला हवी ती सगळी कामं पैसे फेकून करून घेतो. तशाच पद्धतीने त्या हवालदाराला पैसे फेकले आणि बरोबर त्याने मला जेलमधनं सोडलं की आलो इकडे मोकळी हवा खायला, दारू प्यायला, मजा करायला. त्याच वेळेस आता विद्याधरचं लक्ष समोरच आता जो युगंधर मालकांचा ड्रायव्हर चाललेलो असतो ना त्याकडे जातो. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, अरे हा तर माझ्या बंधूचा ड्रायव्हर, तो इकडे काय कलमडायलाय, काय करतोय तू इकडे? आणि पायी निघाला, याचा अर्थ नक्कीच गाडीचा काहीतरी खोळंबा झाला असणार आहे. याचा अर्थ गाडी इथेच आसपास आहे, म्हणजे माझा बंधू याच ठिकाणी याच एरियात जवळच आहे. तर पण आता संधी घावली, आता हा विद्याधर त्याला सोडणार नाही. त्या युगंधरमुळे मला जेलमध्ये सडावं लागतंय, पण आता मी त्या युगंधरचा बदला घेणार. संधी चालून आली ना, मग वेळ वाया कशाला घालवायचा? चल विद्याधर, आज त्या युगंधरची वाट लावायची तुला. असे म्हणताच आता लगेच विद्याधर तिकडनं निघालेला असतो. अतिशय दारू प्यायल्यामुळे धड त्याला चालता येत नाही. आता कसा तसा वाकडा तिकडा पाऊल टाकत आता विद्याधर गाडीपर्यंत पोचलेला असतो. आता गाडीकडे बघताच विद्याधरला मात्र गाडीत बसलेली आनंदी दिसू लागते. आनंदीला बघताच हा राक्षसी विद्याधर आपले डोळे चोळू लागतो. अरे बापरे, जिकडे तिकडे मला ही आनंदी आनंदी का दिसते? नाही नाही नाही, या गाडीत तर माझा बंधू युगंधर असेल ना, पण ही आनंदी का दिसायली मला? त्याच वेळेस तो पुन्हा डोळे चोळून बघू लागतो, तर आनंदीच, म्हणजे आनंदीच आहे गाडीत, ती पण एकटी. अरे बापरे, म्हणजे आज तर देवाने मला हवंय तसंच घडून आणलंय की. वा वा वा, सुमसाम रस्ता, अंधारी रात्र, कोणीच नाही इकडे, आनंदी एकटीच गाडीत आणि गाडी बी बंद पडली, म्हणजे सगळं काही मला हवं तसंच. चला आता डाव साधूया. असे म्हणतच आता हा विद्याधर आनंदीत जवळ येतो. आता लगेच त्या गाडीच्या काचावरती असा हात आदळतच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी मी आलोय. आता मात्र या विद्याधरचा आवाज ऐकताच आनंदी घाबरते. कोण आहे, कोण आहे तिकडे? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, आनंदी अगं असा काय करते? अगं तुझा लाडका, तुझा होणारा नवरा मी विद्याधर. आता मात्र आनंदीला धक्का बसतो. विद्याधर, तुम्ही तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही तर जेलमध्ये होता ना, तुम्ही जा इकडनं जा, मला काही करू नका. त्यावर लगेच आता विद्याधर हसतच म्हणू लागतो, आनंदी अगं जेलमध्ये तर मी असतोच ग, पण आता देवाने एवढी मोठी संधी दिली. अगं बघ ना, मी इकडे आलो काय, तुम्हाला भेटली काय, सगळं काही असं जुळून आलंय ना. त्यामुळे आनंदी आता उशीर करू नको,
आपल्याला हवं ते काम लवकरात लवकर उरकून टाकूया. चल पटकन, दरवाजा उघड आनंदी. त्याच वेळेस आनंदी लगेच आता घाबरते आणि बाजूला दुसऱ्या सीटावरती सरकते. नाही नाही विद्याधर साहेब, तुम्ही इकडनं निघून जा. मला काही करू नका. वाचवा, कोणी आहे का? तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी आता तुला माझ्या तावडीतनं कोण बी वाचवणार नाही. अगं नवरी आहेस तू माझी, तुम्हाला लय आवडते, त्यामुळे आज गाडीतच होऊन जाऊ दे. उघड दरवाजा, पटकन उघड. तेव्हा आनंदी घाबरते. काय करावं, कसं या विद्याधरच्या तावडीतनं वाचावं तिला काही सुचत नाही. ती खूप घाबरलेली असते. तेव्हा लगेच आता बाजूचा दरवाजा ती उघडते आणि गाडीतनं बाहेर खाली धपकन पडते. विद्याधर जोरजोरात हसू लागतो. आनंदी आता असं पळून दमवणार आहेस वय, पण हरकत नाही, काय बी प्रॉब्लेम नाही, मी पळायला तयार आहे, पण आज हा विद्याधर तुला पकडणार. असे म्हणत आता हा विद्याधर तिच्या पाठीमागे धावू लागतो. तर इकडे आता मालक साहेबांच्या हवेलीत त्यांच्या आईसाहेब मस्त लोणचे बनवण्याचं काम करत असतात. आता मात्र तेवढ्यात मालक साहेब हवेलीत येतात. आता मात्र सगळ्या हवेलीत लोणच्यांचा असा वास सुटलेला असतो. तेव्हा लगेच ते आपल्या आईला म्हणू लागतात, आईसाहेब आज लोणचे बनवायला घेतलं की काय? वाह, काय मस्त सुगंध आला ना. तेव्हा त्यांची आई म्हणू लागते, युगंधर अरे तुला लोणचं खूप आवडतं, मला माहिती आहे ना, म्हणून तर हा सगळा घाट घातलाय. अरे पण तुला किती उशीर झाला, जेवण नाही करायचं का? किती लेट आलास तू? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आई अगं आज ते पाचपरतावणीचा कार्यक्रम होता ना, आबा जाधवांच्या घरी जावं लागलं, तिकडेच जेवण झालंय माझं. त्यावर लगेच आता आई म्हणू लागते, म्हणजे युगंधर तू गेला होता, मग आनंदी कुठे? ती नाही आली का तुझ्यासोबत? आता मात्र मालक साहेब पटकन पाठीमागे वळून बघतात. आनंदी घरी पोचली नाही, ती आली नाही का? तेव्हा त्यांची आई म्हणू लागते, अरे युगंधर असं काय बोलायलास तू? आनंदीला घ्यायला तू गेला ना, मग ती तुझ्या आधी कशी येईल? तुझ्याबरोबरच येईल ना, कुठे आहे ती? आता मात्र मालक साहेबांना धक्का बसतो. अरे देवा, म्हणजे दुसरी गाडी आली, मी त्या गाडीत बसलो आणि निघून आलो, आनंदी तिकडेच राहिली. आता मालक साहेबांना ते क्षण आठवतात. ड्रायव्हर गाडीचं इंजन चेक करत असतो. तेवढ्यात मालक साहेबांना फोन येतो. गाडी येते, मालक साहेब बसतात आणि निघून येतात. पण आनंदी मात्र तिथेच सुमसाम रस्त्यावरती त्या बंद गाडीत असते. आता मालक साहेबांना धक्का बसतो. मालक साहेब पटकन आता ड्रायव्हरला फोन करतात, ए गाडी फिरव, आपल्याला लगेच निघावं लागेल. तातडीने मालक साहेब आनंदीला घ्यायला निघालेले असतात. पण तोपर्यंत आनंदी इकडे संकटात सापडलेली असते. तो विद्याधर तिच्या पाठीमागे धावू लागतो. आता मात्र आनंदी सैरावैरा पळत असते. अंधारी रात्र, त्यात झाडं झुडपं आणि या नवीन ठिकाणी तिला धड दिसतही नाही. आता कुठे पळावं काही कळतही नाही. आनंदी तशीच धडपड करत पडत झडत आता पळण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस हा राक्षसी विद्याधर तिचा पाठलाग करत आता तिच्या जवळ येतो. आनंदी आज किती बी काय बी कर, पण तू आता माझ्या तावडीतनं सुटू शकत नाही आनंदी, आज खेळ खलास होणार. त्याच वेळेस आता विद्याधर लगेच आनंदीच्या अंगावरती हात टाकणार. तेच आनंदी पटकन अशी मुठीत माती घेते आणि जोरदार दिशी या राक्षसी विद्याधरच्या डोळ्यात फेकते. आता मात्र लगेच विद्याधरला काही दिसेनासं झालेलं असतं. तो जोरात ओरडतो, ए स्वतः तर आंधळी हायस तर हाय, मला बी आंधळं करतेस का? सोडणार नाही, तुला मी सोडणार नाही आनंदी, कुठे पळतेस? आता मात्र डोळे चोळतच विद्याधर आनंदीचा पाठलाग करू लागतो. आनंदी आता एका झाडाला जाऊन धडकते. आता जोरजोरात ओरडत असते, वाचवा, मला कोणीतरी वाचवा, हा विद्याधर माझ्या मागे लागलाय. त्याच वेळेस विद्याधर तिच्याजवळ येतो. आनंदी आनंदी नको काळजी करू, तुला कोण बी वाचवायला येणार नाही, तो युगंधर बी नाही. आता तू माझ्या तावडीतनं सुटणार नाही आनंदी, मला हवं तेच होणार. असे म्हणताच आता लगेच विद्याधर आनंदीचा हात पकडतो. आता आनंदी लगेच जोरदार दिशी त्याच्या पायावरती लाथ मारते आणि तिकडनं पळणार. तेच आता समोरच मालक साहेब येऊन उभे असतात. आता आनंदी जाऊन मालक साहेबांना धडकते. आता मात्र आनंदी खूप घाबरलेली असते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी घाबरू नको, मी हाय. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही? विद्याधर, मालक साहेब विद्याधर. असे म्हणताच आता आनंदी चक्कर येऊन पडणार. तेच मालक साहेब तिला पकडतात. आनंदी आनंदी काय झालंय? आता मात्र विद्याधर हा शब्द ऐकलेला असतो मालक साहेबांनी. विद्याधर पटकन झुडपाच्या आत लपून बसतो. त्याच वेळेस मालक साहेब आनंदीला आपल्या मिठीत असं उचलून घेतात आणि जोरात ओरडतात, विद्याधर
आता तुझी सुटका नाही विद्याधर. त्याच वेळेस मालक साहेब आता आनंदीला उचलून घरी निघालेले असतात. तर इकडे आबा जाधवांच्या घरी आगाऊ आरती सुम्म झोपलेली असते. पण आरतीताईला मात्र आनंदीच्या विचारांनी काही झोप लागत नाही. आरतीताई दरवाज्यात उभी राहून एकटक आकाशाकडे बघत असते. तेवढ्यात पाठीमागनं आबा येतात. आरती, अगं काय चालू आहे तुझं? अगं एवढी रात्र झाली, तुला झोप लागत नाही का? अगं काय त्या सुन्न आकाशाकडे बघत विचार करत बसली? चल बरं पटकन झोपून घे. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आबा मोकळी हवा घेत होते, तुम्ही झोपला नाहीत? तुम्ही जागेच आहात का अजून? त्यावर आबा म्हणू लागतात, अगं तुझ्या डोक्यात जो विचार चाललाय ना आनंदीचा, तोच माझ्या बी डोक्यात चाललाय. मग कशी झोप लागणार? पोर आज आली आणि निघून गेली, मग विचार तर चालूच असणार ना. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आबा माझ्या डोक्यात आनंदीचा विचार चाललाय हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा आबा म्हणू लागतात, आजा हाय मी तुझा, तुम्हाला लहानपणापासून ओळखतोय मी. तुमच्या डोक्यात काय चाललंय काय नाही सगळं समजतं मला. ते बघ आरती, टेन्शन घेऊ नको, समजा काही ठीक होईल. मला माहिती आहे आनंदी त्या घरात लगीन करून गेली, पण नवरा बायको धड बोलत बी नाही. मालक साहेबांचं आणि तिचं अजून काय बी जमत नाही. पण काळजी करू नको. हे बघ मालक साहेब लय चांगले आहेत, ते लवकरात लवकर आपल्या आनंदीला स्वीकारतील. बघ हा दोघांचा सुखाचा संसार नक्कीच चांगला होणार, कारण ही जोडी स्वतः तारणहारने बांधली, त्यामुळे नक्कीच त्यांचं सगळं काही चांगलंच होईल. तू नको टेन्शन घेऊ बरं. आनंदी किती खुश होती बघितलं ना. समजा काही ठीक होईल. मालक साहेब आले, आज पाचपरतावणीचा कार्यक्रमही पार पडला की नाही, मग टेन्शन घ्यायचं नाही. चल सगळं काही तारणहार व्यवस्थित करेल. आता लगेच आबा आरतीताईला आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे आता मालक साहेब हवेलीत आलेले असतात. आनंदीला त्यांनी आपल्या मिठीत उचलून आणलेलं असतं. तेव्हा लगेच हवेलीत येताच मालक साहेब, सुनीता, राजाराम लवकर या, चला पटकन. त्याच वेळेस सगळेजण धावत येतात. तेव्हा मालक साहेबांची आई म्हणू लागते, अरे युगंधर, अरे काय झालंय तिला? अरे ती बेशुद्ध का पडली? काय झालंय सांग ना. त्याच वेळेस मालक साहेब आनंदीला सोफ्यावरती झोपवतात. शिल्पाताई लवकरात लवकर डॉक्टरांना फोन करा, अशा ऑर्डर देऊ लागतात. तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर अरे पण झालंय काय तिला? अशी का उचलून आणलंय तिला तू? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई अगं प्रश्न विचारणं बंद कर. हे बघ आनंदीचा चेकअप व्हायला लवकरात लवकर डॉक्टरांना बोलाव. ती बेशुद्ध पडली ग. हे कसं झालं काय झालं ते मी नंतर सांगतो, आधी डॉक्टरांना कॉल करा. त्याच वेळेस मालक साहेब आपला मोबाईल काढतात आणि लगेच कमिशनर साहेबांना फोन लावतात. आता मालक साहेब तडक इकडे पोलीस स्टेशनला निघालेले असतात. तर आता इकडे मालक साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचण्याआधीच हा नीच विद्याधर जेलमध्ये आलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, मालक साहेब अहो एवढ्या रात्री येणं केलं, काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प आता शांतपणे जो हवालदार विद्याधरचं काम करत असतो ना, ज्याच्या गळ्यात सोन्याची चैन असते त्याच्याकडे एकटक बघत असतात, हसत असतात. तो आता हवालदारही मालक साहेबांकडे बघून हसू लागतो. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, मालक साहेब अहो कितीचा वेळ झाला, तुम्ही धड बोलत नाहीये, काही सांगत नाहीये, काय झालंय? तुम्हाला काही चहा कॉफी आणायची का? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो चहा चालेल मला, गरमागरम कडक चहा घेऊन या. आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला चहा आणण्यासाठी सांगतात. त्याच वेळेस आता मालक साहेबांचं त्या सोन्याच्या चैनकडे लक्ष जातं. हवालदार तुमचं आजकाल लयच गुणगान ऐकू यायला लागलंय, नाही म्हणजे लयच कौतुकास्पद काम करताय ना तुम्ही. त्यावर लगेच आता हवालदार जाधव म्हणू लागतो, मालक साहेब आपलं कामच असं आहे, आपण कामाशी कामच करतो, इतर कसल्याही पंचायती वगैरे आपल्याला जमत नाही. कसं आहे ना, आपली ड्युटी आपण योग्य पद्धतीने सांभाळली ना तर कौतुक आपोआप होतं हो मालक साहेब. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो ना, मग म्हणूनच तर कमिशनर साहेब स्वतः कौतुक करणार आहेत तुमचं. त्याच वेळेस आता लगेच टेबलवर जो फोन असतो ना तो वाजू लागतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब फोन घेणार. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, पवार साहेब अहो थांबा की, जाधव हवालदारांसाठी कौतुकास्पद फोन आलाय, तो घेऊ द्या, त्यांना उचलू द्या, कमिशनर साहेब असतील. त्याच वेळेस आता हवालदार जाधव लय खुशीत फोन उचलतो. आता आपलं कौतुक होणार, आपल्याला बक्षीस भेटणार, असा गैरसमज त्याचा झालेला असतो. तेव्हा आनंदाच्या भरात तो फोन उचलतो. बोला ना साहेब, बोला ना, कशासाठी फोन केलाय? तेव्हा कमिशनर साहेब आता जे काही सांगतात ना ते ऐकून मात्र आता हवालदाराच्या हातातला फोन सटकलेला असतो. आता हवालदाराला मोठा धक्का बसतो. मालक साहेब
मालक साहेब माफ करा, एक डाव माफ करा, चुकलं माझं, असे म्हणताच आता हवालदार जाधव रडतच आता मालक साहेबांचे पाय पकडतो. असं नका करू, माझ्या पोटावरती पाय नका देऊ, माझी नोकरी नका घालू हो मालक साहेब, मी हात जोडतो, पाया पडतो, असे म्हणत तो रडू लागतो. आता विद्याधरला तर धक्काच बसतो. नेमकं हे सगळं काय चालू आहे? हा हवालदार असा पाया का पडायला लागला अचानक? असं फोनवरती झालं काय? असे असंख्य प्रश्न आता विद्याधर समोर उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच हवालदाराच्या गळ्यातली चैन आता मालक साहेब पकडतात. ए, तू एक कायद्याचा रक्षक आहे, हे विसरलास का तू? अरे तू भक्षक बनलाय, भक्षक. वर्दीचा फायदा घेऊन इतर लोकांचे असे फालतू कामं करायला तुला लाज वाटत नाही? अरे लोक तुझ्याकडे रक्षणासाठी येतात आणि भक्षक बनतो तू त्यांचा. हे बघ, तुला मी शेवटचं सांगायलो या, माझ्या फॅमिलीच्या वाट्याला जायचं नाही. माझ्या जवळच्या माणसांना त्रास दिलेला मला चालत नाही हां. त्यामुळे आता तर तुझी नोकरी गेलीच, पण या शहरात काय, या जगात तुला महाराष्ट्रात कुठेच नोकरी भेटणार नाही ना, याची समधी व्यवस्था करून ठेवली मी. आता बस बोंबलत अशीच कामं करत. आता मात्र हवालदार रडू लागतो. त्याच वेळेस मालक साहेब त्याच्या गळ्यातली चैन ओढून घेतात. बास, तू या नीच नालायक विद्याधरची साथ देऊन मोठी चूक केली. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर पवार साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, अहो काय झालंय, याला का नोकरीवरनं काढलं गेलंय? तुम्ही असे का बोलतायत, मला काही कळत नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, इन्स्पेक्टर पवार, तुमच्या पाठीमागे तुमच्या हाताखालची लोक काय काय कामं करतात, जेलमधल्या लोकांना बाहेर काढतात, हे तुम्हाला काहीच माहिती नाही. त्यामुळे तुम्ही बी शांत बसा. तुमचं बी ट्रान्सफर लेटर येऊन राहिलंय, त्यामुळे गुपचूप गमान बसून घ्यायचं, जास्त डोकं चालवायचं नाही. आता मात्र इन्स्पेक्टर पवारही गुपचूप खुर्चीवरती बसून घेतात. आता मात्र त्याच वेळेस मालक साहेब उठतात आणि लगेच या विद्याधरजवळ येतात. ए विद्याधर, तू जरी माझा रक्ताचा भाऊ असला ना, तरी तुला तुझ्या पापांची शिक्षा भेटणार. आता आयुष्यभर तू या जेलमध्ये, या काळ्या कोठडीत सडणार. किती बी तू प्रयत्न केला ना, तरी तुला इकडनं कोण बी बाहेर काढू शकत नाही. सड आता जेलमध्ये, हीच तुझी शिक्षा, असे म्हणत आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. आता विद्याधरला धक्का बसतो. तेव्हा लगेच तो म्हणू लागतो, ए हवालदार, इकडे तिकडे काय बोंबलत बसलाय? हा युगंधर काय बोलत होता, एवढा तोऱ्यात काय सांगत होता आणि तू का बोंबलतोय? तेव्हा हवालदार म्हणू लागतो, नोकरी गेली, सगळं संपलं, माझी वाट लागली. युगंधर, मालकाने जे केलंय ना, ते लय भयंकर आहे, तुमची सुटका नाही होऊ शकत आता. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, का, असं काय केलंय त्यांनी, का माझी सुटका होऊ शकत नाही? तेव्हा लगेच पटकन आता हवालदार जाधव टेबलवरती जी फाईल असते ना, ती आता विद्याधरच्या हातात देतो. घ्या, कोर्टात मोठी अट घातली त्यांनी, आता तुमची सुटका नाही. आता मात्र लगेच ते पेपर वाचताच विद्याधरला धक्का बसतो. युगंधर, सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. माझा भाऊ असून तू माझा वैरी झालाय. आता विद्याधर तुला सोडणार नाही, असे म्हणताच आता विद्याधर लय भडकलेला असतो. तू जरी हे अटींचं कुंपण घातलं असेल ना युगंधर माझ्या भोवती, तरी मी एक वाघ आहे आणि हा वाघ या जबड्याला तोडून लवकरच बाहेर निघणार. आणि युगंधर, मग या वाघाचा धुमाकूळ तू बघशील. सोडणार नाही, असे म्हणत आता विद्याधर चवताळलेला असतो. तर इकडे आता घरी आनंदी अजूनही बेशुद्धच असते. सुनीताताई, जे नोकर चाकर असतात, ते सगळे आता आनंदीला अशा हवा मारत असतात. सुनीताताई म्हणत असतात, आनंदीताई, अहो उठा ना, किती वेळ झालाय हो, अहो तुम्ही बेशुद्धच आहात, अहो उठा ना. तेव्हा शिल्पा येते, काय चालू आहे, एवढा राजेशाही थाट, तुमची लायकी तरी आहे का तेवढी, हिला अशी हवा मारताय, उठा लवकर त्या सोप्यावरनं. त्याच वेळेस सुनीता म्हणू लागते, शिल्पाताई, खूप वेळ झालाय हो, आनंदीताई बेशुद्ध आहेत, एवढा वेळ बेशुद्ध राहणं चांगलं नाही, आपल्याला डॉक्टरांना बोलवावं लागेल, प्लीज तुम्ही डॉक्टरांना फोन करा ना. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, ए गप्पा बाईस, आता तू मला शिकवणार लायकीत राहायचा? शिल्पा निंबाळकरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नको. आणि ही पोरगी, ही नाटकं करते, हे समजे, कसली बी बेशुद्ध वगैरे नाही आहे, नाटकं चालू आहे तिची मेजवानी करण्यासाठी. त्यामुळे आता हिला कसं उठवायचं ना, हे मला चांगलंच माहिती आहे. जा पटकन बर्फाचं पाणी घेऊन ये. तेव्हा सुनीता म्हणू लागते, शिल्पाताई, अहो पण त्या आजारी. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, शब्दाबाहेर जायचं नाही हां, नेग बर्फाचं पाणी घेऊन ये, ते पण थोडं नाही, फुल बादली भरून घेऊन ये. आता सुनीताताईला काही म्हणता येत नाही.
ती आतमध्ये जाते आणि बर्फाचं गार पाणी बादलीभर घेऊन येते. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, थंड आहे ना बर्फाचं. आता शिल्पा ती बादली उचलते. आता पटकन ती आनंदीच्या अंगावरती फेकणार. तेच आता मालक साहेबांच्या पावलांचा आवाज आलेला असतो. मालक साहेबांची एंट्री हवेलीत झालेली असते. आता शिल्पा पटकन ती बादली लगेच बाजूला लपवते. तेव्हा लगेच आता मालक साहेब येताच म्हणू लागतात, ताई बरी आहेस ना ती आता, ठीक आहे का? तेव्हा शिल्पा म्हणू लागते, हो हो, आता एकदम बरं वाटतंय तिला. त्याच वेळेस मालक साहेब वरती निघालेले असतात. आता लगेच शिल्पाताई म्हणू लागते, थांब युगंधर, तू कुठे गेला होता? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, मी पोलीस स्टेशनला गेले होतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, काय एवढ्या रात्री पोलीस स्टेशनला? पुन्हा विद्याधरने काही केलंय का? काय झालंय? तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नीच विद्याधर येतो, जेलमध्ये असूनही त्याची कांड बंद होत नाही, त्यामुळे अशी शिक्षा सुनावून आलोय ना, आता जेलमध्ये सडणार आहे तो कायमचा, असा बंदोबस्त केलाय मी. आता त्याला त्याच्या पापांची शिक्षा भेटणार. त्याच वेळेस आता शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर माझं ऐकशील का? हे बघ, आपण जर असंच विद्याधरला भडकवत राहिलो तर त्याची पापं बंद होणार नाही. त्यापेक्षा माझं ऐक, तुम्ही दोघे सख्खे भाऊ आहात की नाही, मग दोघांनी कसं राहायला पाहिजे माझं ऐकून तरी घे युगंधर. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास ताई, उगाच त्या विद्याधरच्या बाबतीत बहिणीचं प्रेम जागं करू नको. हे बघ, मी तुझा एकही शब्द खाली पडू देत नाही, पण विद्याधरच्या बाबतीत मी कुणाचं काय बी ऐकणार नाही. त्याला त्याच्या पापांची शिक्षा होणार. आणि तुझं हे बहिणीचं प्रेम जास्त उतू जाऊ देऊ नको, कारण तो विद्याधर किती नीच नालायक माणूस आहे ना, हे तुला माहिती आहे. अगं, त्याला आता शेवटचं सुनावून आलोय. या निंबाळकराच्या हवेलीत बघण्याची हिंमत करायची नाही, नाहीतर गाठ या युगंधरशी. असे म्हणताच आता मालक साहेबांचं लक्ष आनंदीकडे जातं. त्याच वेळेस सुनीता म्हणू लागते, आनंदीताई शुद्धीवर आल्या. मालक साहेब, शिल्पाताई, आनंदीताई शुद्धीवर आल्या. आनंदी पटकन उठून बसते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, ए पोरी, तू बरी आहेस ना? तू ठीक आहेस ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो मी बरी आहे. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई, आनंदीकडे लक्ष द्या, तिला आराम करू द्या, जा तिला आतमध्ये घेऊन जा. आता सुनीताताई लगेच आनंदीला घेऊन निघालेले असतात. मालक साहेबही आता आपल्या रूममध्ये निघतात. त्याच वेळेस आता शिल्पा लगेच आपली काठी आनंदीसमोर धरते. ए, आज वाचलीस तू, पण पुन्हा उद्या कशी वाचशील बघून घे. एक दिवस तुझी चांगलीच वाट लागणारे, लक्षात ठेव. आनंदी मात्र घाबरते. त्याच वेळेस आता सुनीताताई तिला किचनमध्ये झोपवतात. तर इथे आता रात्रीची वेळ झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मालक साहेब रात्री आता आपल्या रूममध्ये न झोपता इथे हॉलमध्ये सोफ्यावरती झोपलेले असतात. तेवढ्यात आता लगेच आनंदी बाहेर येते. सुनीताताई, मालक साहेब इकडे का झोपलेत? तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागते, आनंदीताई, मालक साहेबांनी तुमच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला. आजवर कधी बी असं झालं नाही. बेडवरती झोपतात मालक साहेब त्यांच्या रूममध्ये, पण तुमची जबाबदारी, तुमची काळजी म्हणून ते आज तुमच्या रक्षणासाठी इथे किचनच्या बाहेर या सोफ्यावरती झोपलेत. आनंदीला लय बरं वाटतं, मालक साहेब माझ्यासाठी इकडे झोपलेत. आता मालक साहेब सोफ्यावरती झोपलेले असतात. आनंदी त्यांच्याजवळ खाली तिथे जाऊन बसते. आता मालक साहेबांजवळ आनंदी बसलेली तिथे झोपी जाते. त्याच वेळेस आता ही भडकलेली शिल्पा मात्र खाली येताच आता हे दृश्य बघून तिला खूप राग आलेला असतो. तेव्हा लगेच आता दुसऱ्या दिवशी सकाळी होताच आता ही शिल्पा आनंदीला ओढतच आबांच्या घरी घेऊन येते. ठेवा ही पोरगी तुमच्याच घरात, निंबाळकरांच्या घराची सून होऊन तिला लय माज दाखवायची ना, त्यामुळे ही पोरगी इथे सडली पाहिजे. पुन्हा निंबाळकरांचा उंबरा ओलांडून आमच्या घरात यायची हिंमत करायची नाही. असे म्हणताच आनंदी आता रडतच आबांजवळ खाली पडलेली असते. आबा, आरतीताई, आरची सगळ्यांना धक्काच बसतो. पण आता मालक साहेब स्वतः आनंदीला कसं घेऊन जाणार, ते पण शिल्पाताईच्या नाकावर टिचून. पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.